सखी सावली काव्यांजली. हॅलो मधुरा, ऐक ना, आपलं ठरल्याप्रमाणे काव्याला मी फोन देते. तू बोल लगेच तिच्याशी. काव्या. हा आई. अगं मधुरा तुला फोन करते, तुझा फोन कुठे आहे? असेल इथेच कुठेतरी. अहो मी जरा आवरत होते ना म्हणून लक्ष नाही गेलं. काय झालं? तिला बोलायचंय तुझ्याशी. द्या. बरं स्पीकरवर टाक, म्हणजे काय म्हणतीये मलाही कळेल. बर. हा मावशी बोला. अगं काव्या, तुझ्याकडे एक छोटस काम होतं माझं, करशील? अहो विचारताय काय, हक्कानी सांगा. अगं काय आहे की आज ना माझी थोडी तब्येत ठीक नाहीये आणि आमची जी स्वयंपाकाची बाई आहे ना ती पण नाही आलेली. तर प्रीतमसाठी डब्बा पोचवू शकशील का ग? आत्ता? अगं काय झालं, काही अडचण आहे का? मधुरा, अगं ती आता शाळेत चालली मुख्याध्यापकांना भेटायला, त्यामुळे आज तिला थोडं जरा कठीण आहे ग. हो ना, आणि तिथे किती वेळ लागेल सांगता येत नाही. नाही नाही, ठीक आहे, मी समजू शकते, काही हरकत नाही. मी प्रीतमला सांगेन आज बाहेरचं खायला. तसं तो बाहेरचं काही खात नाही हा, पण करेलच ऍडजस्ट. नाही नाही मावशी, तसं नका करू, थांबा. लाडू लाडू आहे ना, लाडू करेल. अगं हो, मी विसरलेच, पण तिला त्रास होईल ना? अहो त्रास कसला त्यात, मी सांगते तिला, ती स्वतः डबा बनवून घेऊन जाईल प्रीतमसाठी. ठीक आहे, चालेल. आणि मावशी, तुम्ही सुद्धा आराम करा, तुमची तब्येत बरी नाही म्हणालात ना. तिला मी तुमच्यासाठी सुद्धा डबा पाठवायला सांगू का? अगं नको नको, कशाला उगाच तिला आणखीन त्रास द्यायचा. मी काहीतरी खाईन घरात, पण अंजलीला मात्र नक्की पाठवा प्रीतमकडे डब्बा घेऊन, न विसरता. हो हो. थँक्यू सो मच काव्या, तू ना माझं खूप मोठं काम केलंस. बरं, ताईला देतेस का ग फोन? हो देते आई. हा बरं, अंजलीला तेवढा फोन करा आणि डबा घेऊन जायला सांग. हो. हा मधुरा, काव्याला सगळं पटलं, म्हणजे आपलं सगळं ठरल्याप्रमाणे होईल. ताई, या दोघांच्या अशाच गाठीभेटी होत राहिल्या ना, तर एकमेकांच्या सहवासाने दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतील. हो ना. बरं आता काव्या येईल, मी ठेवते फोन. हा ठीक आहे, ठीक, ओके. हा बोला. काय प्रीतमसाठी आठवणीने डबा घेऊन जा हा लाडू, विसरू नको. मला आता घाई नसते ना, मी तुला सांगितलंच नसतं. अगं पुरे अक्काई, अगं किती वेळा तेच सांगशील. मी जाईन डबा घेऊन, तू शाळेत जा आधी लवकर. हो जाते मी तसा निरोप देते मधुरा मावशीला. चल ठेवते मी. चालेल. अरे देवा, प्रीतमना काय आवडतं काय नाही हे अक्काईला विचारायलाच विसरले. काय बनवू आता? वांगा आवडत असेल का त्यांना? नको. नाही, हे पण नको.
भेंडी आवडत असेल का? नाही, नको. हेच बनवते. काय चाललंय माझं? जेवण बनवताना एवढं टेन्शन नाही येत मला. असं नेहमीचं काम आहे माझ्यासाठी, मग आता एवढं टेन्शन काय येतोय स्वयंपाक करताना? प्रीतमना डबा घेऊन जायचंय, माझ्याकडून काही गडबड तर होणार नाही ना? मीनाक्षी काकूंचा फोन. हा काकू, बोला. अंजली, अगं काव्याने तुला सांगितलं का ग प्रीतमसाठी डबा करायचाय तो? हो, सांगितलंय. मी तयारी चालू केली. बरं बरं. अंजली, हे तुझ्या काकूला सांगू नको हं? का? मी सांगते म्हणून. अंजली, अगं तुझ्या काकूला हे जर कळलं तर ती अश्विनीला डबा बनवायला सांगेल. आणि तुझ्या बहिणीला काही येतं का बनवायला? नाही ना? मग आणि ती सगळा स्वयंपाक पेचव बनवून ठेवेल आणि मग प्रीतमला डबा देऊन सुद्धा उपाशी राहावं लागेल. हे तुला चालणार आहे का? नाही नाही नाही, तसं नाही चालणार. ते उपाशी राहिलेलं मला नाही आवडणार हो. म्हणूनच सांगते, ह्यातलं त्या मायलेकींना जरा लांबच ठेव. त्यातलं काही सांगू नको. अगं तू खूप भोळी आहेस ग. तू पटकन काहीतरी बोलून जाशील, म्हणून पुन्हा पुन्हा सांगतेय तुला. हा, बरं ठीक आहे, मी नाही सांगणार काकूला काही. बरं ठेवते हा मी फोन. इथे तर कोणीच नाहीये. बेल कोण वाजवली? कुरिअरवाला येऊन गेला. आणि हे तर माझ्याच नावाचं आहे. मला कोण का पाठवणार? काय ग? काय विचारते मी? काय सांगणार नाही काकूला? कुणाचा फोन होता? अंजली, हे तुझ्या काकूला सांगू नको हं? अंजली, शिवा दादा. त्याचं काय मध्येच? शिवा दादाचा फोन होता. हा त्याचं लग्न ठरलंय ना, हा आणि तो त्याच्या बायकोला घेऊन येणार आहे तुझ्या पाया पडायला, आशीर्वाद घ्यायला. आणि तो तेच म्हणत होता की काकूसाठी सरप्राईज आहे म्हणून. काकूला सांगू नको. मी म्हटलं की नाही सांगणार काकूला. माझ्याशी लपवछपवी करणार? हा शिवा, हा परस्पर लग्न ठरवलं आणि आता आशीर्वाद घ्यायला येतोय. येऊन सांगितलं असतं, 4 पेढे हातावर दिले असते तर बरं वाटलं असतं ना. नाही, त्याला ना तूच डोक्यावर बसवून ठेवलंयस. शिवादादा शिवादादा करून करून. त्या असल्या लोकांना ना लायकी दाखवायची असते त्यांची. येऊ देत, बघतीस तर. एवढंच जर होतं तर मला लपवण्यासारखं काय त्यात? आधीच का नाही सांगितलंस? हा तेच, म्हणजे तुझ्यासाठी एवढं महत्वाचं नाहीये ना, म्हणून नाही. माझ्यासाठी काय महत्वाचं आणि काय नाही हे मी ठरवेन. तुला मी जेवढं विचारते ना तेवढंच सांगायचं, समजलं?
बोल. हॅलो हॅलो, आवाज येतोय ना माझा? हॅलो. येतोय, बोल. अहो ऐका ना, पत्र आलंय, म्हणजे पोलिसांच्या आमंत्रणाचं पत्र आलंय. त्यांनी उद्या माझ्या आणि लाडूच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलाय. पत्र मिळाल्या सगळ्यात पहिला फोन तुम्हालाच केलाय मी. म्हटलं तुम्हाला खूप आनंद होईल. आनंद. ओहो, खूप खूप आनंद होतोय मला. नाही, तुझा सत्कार होतोय ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ना. आपण सगळे जाऊया सत्काराला. तुझा सत्कार होताना बघणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. हा, आणि ही बातमी सगळ्यांना दे. संध्याकाळी घरी आल्यावर आपण बोलूच. हो. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. काव्याचा सत्कार समारंभ हे कळल्यावर श्रेष्ठ आणखीन चिड. स्मार्ट आहेस ना तू. मग मी तुला चॅलेंज करते, काहीही कर पण काव्याची फजिती घडवून आण. श्रेष्ठ, तुम्हाला चॅलेंज दिलं होतं, ऍक्सेप्ट केलं. आता काव्याची अशी फजिती होईल की ती पुन्हा कुठलंही धाडस करायची हिंमत करू शकणार. तू तर प्रचंड खुश होशील, बघच. इडियट, बघून चालता येत नाही का? माझं लक्ष होतं, तुझंच नव्हतं. तुझ्या तर डब्बा कुठे आणि कोणासाठी घेऊन चाललीस? आई, आई लवकर बाहेर आहे. अगं आई, ये ना लवकर बाहेर. काय ग, काय झालं बोंबलायला? केवढ्याने ओरडतेस? मला काय विचारतेस? ही बघ कुणासाठी टिफिन घेऊन चालली आहे ते. काय ग, डबा कुणासाठी घेऊन चालले? अगं बोल. अक्काई आहे ना, तिचा फोन आला होता. हा, शाळेत तिला पालक सभेसाठी जायचंय आणि काकांच्या पत्त्याचं तिने करून ठेवलंय, पण भाऊजींसाठी डबा घेऊन जायचंय. नक्की भाऊजींसाठीच डबा घेऊन जातेस ना, की आणखी कोणासाठी? नाही नाही, भाऊजींसाठीच नेते. अगं मग त्यात एवढं काय घाबरायचं? सरळ सरळ सांग ना. आता जा ना, तोंड बघत काय उभी आहेस? मला खोटं बोलायला आवडत नाही, पण आज सारखंच ते करावं लागतंय. देवा माफ कर मला. अंजली, अगं जा. हा, अशो, काहीतरी चुकतंय. कुठेतरी पाणी मुरतंय. पाणी कुठे मुरते? कार्टे, पाणी मुरते म्हणजे अंजली आपल्याशी खोटं बोलते असं वाटतंय मला. काव्याला फोन करून विचारूया. चला, खूप झालं काम, तर जरा पेट पूजा करूया. खूप भूक लागली. अरे, आई म्हणाली होती की भाऊच्या हातून डबा पाठवून दे. हा, अजून कसा आला नाही? थांब, आता आला ना परत पाठवून दे. मग मी जाऊ का परत? अरे अंजली, तुम्ही? हो,
तुमच्यासाठी डबा घेऊन आले. तुम्ही पण तुम्हाला कोणी सांगितलं? अहो काय झालं, म्हणून मी इथे आले. ओके ठीक आहे, चला जेवूया. खूप भूक लागली. काय झालं? उघडा ना. हो. घट्ट आहे का टिफिन? द्या इकडे, मी उघड. नाही नको, मी आणलंय खरं, पण यांना आवडेल की नाही. ठीक आहे. वांग्याचं भरीत. किती झाले? हॅलो, हा आई बोल. काव्या, अगं अंजलीला जेवणाचा डबा घेऊन तू यायला सांगितलं होतंस का? हो, मीच सांगितलं. का ग? अंजली खरं बोलत होती. बरं आई, मी जरा मुलांच्या शाळेत आली आहे, नंतर बोलते तुझ्याशी. हा ऐक ना माझं. अगं ते अंजली गेलीये खरं, पण जावई बापूला आवडणार आहे का ती तिथे गेलेली? जावई बापू? अगं नाही, यांच्यासाठी नाही, प्रीतमसाठी डबा पाठवलाय. करते मी नंतर. आई काय झालं? काय बोलली ताई? माझा संशय खरा ठरला. जावई बापूंना डबा द्यायला जाते सांगून प्रीतम साठी जेवण घेऊन गेली होती ती. चार वेळा तिला सांगितलं ते प्रीतमच्या मागे मागे करू नकोस, पण ऐकत नाही माझं. येऊ दे तिला. कशी खोड जिरवते ना ते बघच आता. आवडत नाही ना तुम्हाला? सॉरी प्रीतम, मला खरंच माहित नव्हतं तुम्हाला काय आवडतं ते. तसं नाही, पण नाही, पण माझं चुकलं. मी तुम्हाला आधीच विचारायला हवं होतं, पण तुम्ही असं म्हणाला असतात की डबा घेऊन येऊ नका, म्हणून मी नाही विचारलं. अंजली, काय एवढ्या पॅनिक होता? तुम्हाला डब्बा आणायला सांगितला होता आणि तो तुम्ही आणला. तुमचं काही चुकलेलं नाहीये आणि वांग्याचं भरीत मला प्रचंड आवडत. तुम्ही खरं सांगताय ना की मला वाईट वाटू नये म्हणून? अहो खरंच सांगतो. या हेडफोनची शपथ. ओके. जेवण वाढते. अरे वा, गोडाचा शिरा. गुडाचा शिरा मला प्रचंड आवडतो. तुम्हाला कसं कळलं? शिरा माझाही फेवरेट आहे. आपल्या आवडीनिवडी किती जुळतात. अंजली, मला एक सांगा, आता तुम्ही ऑकवर्ड का झाला? मी बनवलेलं तुम्हाला आवडेल की नाही अशी भीती वाटत होती म्हणून. तुम्ही नुसता वरण भात जरी आणला असता ना तरी तो मी गोड मानून खाल्ला असता.